श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय जय. जय. देवा जगत रे जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐश्वरी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सोरटे सुनी मारिले टाळी घेऊ घेऊ करी परी न संधी चाळी. आयशी एक दुराचारी गा देवा फुल्या जेवा सत्करी. नाग गेले तरी लाज न विचार हिंडे फजित खोर दारोगारी. तुका म्हणे कर्म बळीवंत गाढे निधी तया पुढे मागे सर्व. फोन म्यूट करा सगळ्यांनी. चोरणाऱ्या कुत्र्या जर डोक्यावर जोड्याच्या खालच्या तळव्याने मारले तर ते कुई असे ओरडते, पण आपला चोरीचा व्यवहार टाकत नाही. आवाज येतो आवाज. फोन म्यूट करा. लक्ष नाही काय लक्ष नाही. ते कुत्रे असतात काय घरात घुसून काही बी घेऊन जाते नाही का. हा. भाकरी तर नेतात पण दुसरा काही नेतात. त्याला जरी चपलानं जरी मारलं तरी ते आरडत बाहेर जाते पण स्वभाव कुठं सोडित जाईल. कोणाला की दुसऱ्या घरी तिसऱ्या घरी दुसऱ्याशी परत आहेच. हे देवा अशा प्रकारची कित्येक दुराचारण करणारी माणसे आहेत. ती खरोखर आपल्या जीवाची घातक आहेत. अशी काही माणसं आहे त्यांना मारा बोला पण ते काय स्वभाव सोडायला तयार नाही. बरं बोलणारे त्यांच्या कल्याणाकरताच बोलत आहे ना. मनुष्य जन्म व्हायला घालू नका. व्यसनाच्या नादी लागू नका. वाईट कृत्य करू नका. पाप करू नका. काय ऐकत नाही. काय करावं. देवा अशा प्रकारची कित्येक दुराचरण करणारी माणसे आहेत. ती खरोखर आपल्या जीवाची घातक आहे. बरं नुकसान कोणाची होती. स्वतःचीच. नुकसान त्यांचीच होती. त्रास त्यांनाच होतो. आता त्यांना पुढं त्रास त्यांनाच आहे त्याचा. हो. त्यांनी जे काय दुराचरण केलं असेल ते कोण फेडणार आहे. काय दुसरं येणार आहे का. नाही. असल्या या दुर्जनांचे नाक गेले तरी त्या सर्वांनी त्यांच्यामध्ये लाज नाही असे हे विचार शून्य फजितखोर लोक दारोदार हिंडतात. या मंडळींना उपमा दिली कुत्रीची. ऐकतच नाही म्हणजे काय करणार त्याने. साधू संत जीव सोडून सांगत आहेत. घर घालून सत्यनारायण नाही का. हो. काय करावं करणार काय. कसं आहे असलं तर कल्याण होतंय. वाल्यासारखं सुधारला तर कल्याण होतंय. तुकाराम महाराज म्हणतात यांचे प्रारंभ मोठे बलाढ्य आहे ते त्यांना मागे पुढे हलू देत नाही. काहींचं कर्मच असं गडगंजी बेकार असतंय. ते पुन्हा गारक्यात पडत. पश्चाताप नाही खरं म्हणजे. त्याला 2-3 गोष्टी लागतात. पश्चाताप लागतो आणि संगती चांगली लागते.
पश्चाताप म्हणजेच अनुताप, हा म्हणजेच वैराग्य. खरं मनापासून जर ठरवलं ना, नाही काय करायचं, व्यसन नाही करायचं, वाईट वागायचं नाही, काय काय गंडे नाही लागत, थोडं नाही लागत, आणि बाबा लागत नाही, बोवा लागत नाही, कोणीच लागत. हम्म. मनाची तयारी मात्र झाली पाहिजे. हा आहेत ना असे काही काही लोक, हा असा अनुताप पश्चाताप झाला की त्यांनी पुन्हा चुकीचं पाऊल नाही ठेवलं जीवनात. हम्म. तर मला म्हणतात काय आता त्यांचं कर्म, लईच कर्म त्यांच्यावाला अवघड आहे म्हणले, नाही का. हा मुनी मुक्त झाले येणे गर्भवासा, मा विष्णुदासा सुलभ तो. अवकाशी संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या पुराणी उपदेश साधन उद्भट, आम्हा सोपी वाट वैकुंठाची. तुका म्हणे जना सकळा सहित, घेऊ अखंडित प्रेम सुख. रात्रंदिवस हरिस्वरूपाचे मनन करणारी मुनी, गर्भवासाच्या भीतीने मुक्त दशेत गेले. पण तो गर्भवासा मला मध्ये विष्णुदासांना फार सोपा आहे. आता हे मुनी म्हणलं, मुनी हम्म. मुनी मुक्त झाले. कशातून मुक्त झाले? गर्भवासाच्या दुःखातून. हा आता ते मी मनन करतात म्हणजे चिंतन करतात. हम्म. ध्यान, मनन, चिंतन, आठवण, सतत तेच तेच करत राहणं म्हणजे मनन, नाही का. हा सारखं ध्यान करत राहणं म्हणजे ध्यान, चिंतन म्हणजे त्याचाच सारखा विचार करत राहणं, त्याचंच भजन करत राहणं. म्हणजे ते मननानं झाले, आपण चिंतनानं व्हायचं, बाकी काय नाही का. हा पण आम्हाला विष्णुदासांना सोपं आहे. का म्हणे सोपी केली पायवाट. आपण कसं आहे, सकाळी उठलं का थोडं नामस्मरण, थोडं वाचन, थोडं आपलं म्हणजे कसं आहे, हे सगळे मनामध्येच मोडलं जातं. वाचलं, ज्ञानेश्वरी वाचली, हरिपाठ केला, काकडा केला, भजन केलं, हम्म. त्याच्यातही भगवंताचं स्मरणच आहे ना. हा रात्री कसं जोरात भजन झालं, हम्म. रात्री लयच भजन भारी झालं. मला तर लय भजन आवडलं रात्री. हा मग चिंतनच आहे ना ते. हा भजनात सुद्धा जर मन रमलं तर ते मनानच आहे ना. हा म्हणून म्हणले आम्हाला विष्णुदासांना तर लय सोपं आहे म्हणले मुक्त होणं. सर्व संसार विठ्ठल स्वरूप आहे असे जाणून आम्ही त्याला ब्रह्मरूप केले. हम्म. सगळा संसारच विठ्ठल स्वरूप. आता काय राहिलं मग मुक्त व्हायला तरी. हम्म. मुक्त होणं म्हणजे काय, सगळं देवाचं आहे, आपलं काही नाही. हा मोकळा झाला ना तो मग. हम्म. मग काय काय सोडीत बसायचं आणि काय काय तरी बसायचं, त्याच्यापेक्षा सगळं संसारच पांडुरंग स्वरूप. हा होईल नुकसान त्याचं होईल, फायदा होईल त्याचा होईल. करीन तो काय करायचं ते, नाही का आपल्या करता. हा पांडुरंगाच्या भरोश्यावर. म्हणून सोपं आहे मुक्त होणं. हम्म. वैकुंठाला जाण्याची सगळ्यात मोठी कठीण आहे अशी पुराणामध्ये सांगितलंय, परंतु आमची वैकुंठाला जाण्याची वाट फार सोपी आहे. बाकीच्यांना वैकुंठाला जायचं म्हणजे लय अवघड वाटतं. हा पण आम्हाला विष्णुदासांना वैकुंठ म्हणजे फार सोपं आहे. आता इथंच आम्ही त्या वैकुंठाच्या सुखात आहे, नाही का. हा इथंच इतका आनंद आहे भगवंताच्या चिंतनात, नामस्मरणात, का तो वैकुंठातला बाबा इथे येतोय. हम्म. हा त्याच्यापेक्षा भारी असल्याशिवाय येईन का तो. हम्म. आपल्या सायास वैकुंठाला जाण्याकरता आहे आणि संतांकड तो बाबा येतोय. या सुखाकारणी देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. आजही येतो तो, नाही का. हा त्याला काय पाहिजे फक्त
प्रेमानं संसारच ब्रह्मरूप झालेला पाहिजे. हम्म. अवघा ती संसार सुखाचा करी. बाबांनी तरी काय वेगळं केलं नाही का हा. सगळ्या संतांनी. म्हणून वैकुंठाला जाण्याची वाट फार सोपी आम्हाला. तुकाराम महाराज म्हणता आम्ही सर्व जन वर्तमान नेहमी हरीचे प्रेम सुख घेऊ. ते प्रेम सुख द्यायला मिळालं तर वैकुंठातच आहे. हा. तिथं तेच आहे प्रेम सुख आहे म्हणूनच तो बाबा इथे येतोय. हम्म. हे सुख भक्ती प्रेम सुख नेणवे अनेक. बाकी कोणाला भेटणारी वस्तू नाही ती. हा. तुका म्हणे कृपा करील नारायण. त्याची कृपा झाली का ते प्रेम सुख अंतःकरणातून बाहेर येते. आतून उसळ्या मारत आतून. हम्म. ब्रह्मानंद लहरी आतून लहरी येते ते आतून हा. अंतःकरणातून काही कारणाशिवाय. हा. ते महत्वाचं आहे. काहीच नाही घेणं नाही देणं आपण नाही. ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. द पर्सन यू आर स्पीकिंग विथ हैज पुट योर कॉल ऑन होल्ड. प्लीज स्टे ऑन द लाइन. आप न करावी स्तुती माझी संत जनी होईल या वचने अभिमान. भारे भव नदी तर अनुसरावे पार दुरवती दूर तुमचे पाय. तुका म्हणे गर्व पुरवी पाठी होईल माझ्या सुटी विठोबाची. तुम्ही संत जनांनी माझी स्तुती करू नये कारण तुमच्या स्तुतीने माझ्यामध्ये मी मोठा संत आहे असा अभिमान आहे. हम्म. स्तुती एखाद्याची स्तुती करणं म्हणजे काय आता त्याला मातीत घालणं की नाही का. हा. लय भारी कार्यक्रम करतो बसू प्रवचन लय भारी कीर्तन करतो मग तो आता आणखी पाठवतो ना. म्हणजे मातीत घालणं नाही की त्याला मग. हो. ते अभिमान वाढतो अभिमान. हम्म. तर महाराज म्हणतात तुम्ही काही माही स्तुती करू नका गड्या. काय म्हणते तुकाराम महाराज लय मोठे संत आहे. काय मला अभिमान जर झाला तर मग काय उपयोग होईल नाही का. हा. अभिमान झाला की त्या अंतःकरणातलं प्रेम सुख नष्ट होत असंही. हा. जोपर्यंत अंतःकरणात काहीच नाही ना हम्म. तोपर्यंत प्रेम सुख राहतं. हा. पण म्हणतो पहिलं लयच भारी होतं बुवा. हम्म. आता लय वाचायला लागला लय सारा बोलायला लागला हम्म. पहिल्यासारखा आनंद होत नाही का. अभिमान आला मग. हा. म्हणजे विद्वत्ता वाईट नाही. विद्वत्तेचा अभिमान वाईट आहे. विद्वत्ता कशी वाईट राहील नाही का. हा. आयुष्यभर ज्ञानच कमावलं संतांनी. ज्ञान तर जीवाला मुक्त करतंय हो. अलंकार आहे ते. अभिमान नको महाराज म्हणतात अभिमान नको. त्याच्या भाराने या जन्म मृत्यू रूपी संसार सागरातून उतरून पलीकडे जाता येणार नाही. अभिमान जर झाला तर हा. मुक्त नाही म्हणा येणार. अभिमानाचा भार आहे ना. हम्म. ओझ आहे ते. जन्म मृत्यू रूपी संसार जिथून आता वज असले बुडणार तो मग. हम्म. एखादा नदीच्या पलीकडे चालला आणि त्याच्या डोक्यावर जर चांगलं 50 किलोचं वज दिलं तर बुडून का मरण. बुडून मरण. तिकडे जाईन तो. तसंच आहे मग अभिमानाचं जर वज असलं तर तो बुडणारच हा. नाही का. हम्म. एवढेच नव्हे तर तुम्हा संतांचे पाय अंतरले जातील आणि संतांची सेवा घडणार नाही ना मग. हो. स्वतः तुला वाटतं मी इतका मोठा आहे मग तो काय कोणाला पाय पडायला गेला. हम्म. हा. हे लय अवघड आहे. हे
विद्या पचवणं अवघड आहे, मिळवणं सोपं आहे पण पचवणं लय अवघड आहे. वाघिणी तर तुझी ज्याला पचलं त्याला पचलं. हम्म. ज्ञान गिळोनी गावा गोविंदुका. काही काही लय भेंड्या कात्रीत गेले, लवकर महाराज झाले, लवकर मातीत गेले. काही नामो निशान राहत नाही काही पाठीमाग. म्हणून फार सावध असावं या अभिमानाला, नाही का? हो. तर ते कळत नाही. इथं माहिती बाकी काय नाही का? हा. सज्ञानाच्या झोंबेकंठी म्हणलं, अज्ञानाचा नाही म्हणलं ना. हो. अज्ञानाचे काय लागेल. हा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, गर्व तर माझी पाठ पुरवेल आणि त्या योगाने माझा जो विठोबा त्याचा वियोग होईल. पहा, हा गर्व काय करतो, गर्व साठा. आणि वस्तुस्थिती आहे ना, हा. हा गर्व माझी पाठ पुरेल म्हणले आणि विठोबा आहे त्याचा वियोग होईल ना. हा. देव अंतरला तर मग काय उपयोग आहे सांगा. त्याच्याकरता काय त्याच्याकडे विद्वाचा असते तो असं वाकतो बा. ज्या झाडाला असे भले मोठे केशर आंबे लागायचे, आंबे पाराशे टेकायला वाटायचे, भले भारी भारी आंबे, टपुरीचे टपुरी. आणि ज्याला काही नाही ते आंबे असेल 8 वाजे वरात ते का वाकत नाही. तसं खूप बरं आहे, काय सामान्य आहे का? ते म्हणले नो हे जास्त खरा परी हा झाला असे डांगोरा, नाही का? त्याची काय करू आता, तू हे सगळं जाणता काय तेवढ्या पुरतं तेवढं भरळून जाणं काय फार योग्य नाही. अनुकूल प्रतिकूल प्रसंग येते त्यावेळेस खरी परीक्षा होती. मग जीवर बेतती ना, त्यावेळेस जर टिकला तर मग ठीक आहे. अशा वेळेस जर टिकला तर मग ठीक आहे, पण अशा वेळेस टिकलं पाहिजे मग, नाही का? ते संतांच्या जीवनात काय काय प्रसंग आले पण टिकले ना ते. किती वेळा थोकला म्हणले तो. मग नाथ महाराज शांती हल्ली का त्यांची? नाही ना. नाही ना. तर महाराज म्हणतात, गर्व तर माझी पाठ पुरवील आणि त्या योगाने माझा जो विठोबा त्याचा वियोग न व्हावा. वियोग तर नाही झाला पाहिजे. आपला सगळा परमार्थाच त्याच्या प्राप्ती करता आहे ना. म्हणून अभिमान भगवंतालाच प्रार्थना करायची. अहंकाराचा वारा सुद्धा नको लागून देऊ बाबा. अहंकार तर लय लांब राहिला, वारा सुद्धा नको त्याचा. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काय बोलिले जी भक्ती घ्यावी माझ्या अति संत जनी. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरेन खरे भव नदी. आता कुठं अभिमानी? तुमचे जे सेवक असतील ना, अहो संत जन हो, जे कोणी तुमचे सेवक असतील त्यांचा मला तुम्ही दास करा. तुमच्या दासाचा दास, दासीचा दास, दासीचा दास करून ठेवा. एवढीच मला आशीर्वादन द्यावी. शास्त्रामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितली आहे, ती तुम्ही माझ्या हातून करावा. 9विधा भक्ती करून घ्यावी माझ्याकडून, नाही का? तर महाराज म्हणतात, खरोखर तुझ्या पायाच्या आश्रयाने मी संसार नदीतून पलीकडे उतरून जाईल. आता ह्या तुमची कृपेची पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. संतांच्या कृपेनंच आपला प्रवास होत असतो, नाही का? आपलं जे व्यवस्थित चाललं तर त्यांच्याच आशीर्वादानं चाललंय.
आणि त्यांना आनंद आहे ना त्याच्यात. हा संतांना त्याच्यात फार आनंद असतो. त्यांना बी जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटतं नाही का. ज्या वेळेस आपला शिष्य एखाद्या उच्च पदाला जातो त्यावेळेस तो गुरुचं नाव मोठं करतो ना हा आपापच. विवेकानंद तयार झाले पण नाव रामकृष्ण परमहंसांचं मोठं झालं ना. हो असं आहे. म्हणून संतांकडे विनवणी करतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला दासाची भूमिका फार आवडते, सेवकाची भूमिका फार आवडते. आणि मला आशीर्वाद द्या, माझ्याकडून नैवेद्य भक्ती करून घ्या. तुमच्या पायाच्या आश्रयाना कृपेना आशीर्वादाना या भुवनदीतून पलीकडे उतरून जाईन मी. चोरटे काचे निघाले चोरी आपले तैसे पारखे घरी नाही नफा नागवे आपण गमाविले कान हातपाय बोलतीविन नाही काहीचे कारण तया सवे जाणार त्याचे सुख का म्हणे नाही ठाऊके वर्म तयाशी ते कर्म वडावले. कच्चा चोर ज्याप्रमाणे आपण आपल्या घरात शंकपणे वावरतो त्याप्रमाणे दुसऱ्याच्या घरात चोरी करायला गेला ते त्याला धनलाभ झाला नाही, पण उलट घरातील मालक सावधान त्याने तुप्पा कान हात पाय कापले त्यामुळे तो तर आपण मात्र फसला गेला. कच्चा चोर विपरमान झालेला नाही. तो जर चोरी करायला गेला आणि जर धरला त्याच्या अवकाळ काही साधी होत नाही. फसलाच तो मग. याप्रमाणे बुद्धी मनुष्य काहीच उपयोगाला येत नाही. त्याच्याबरोबर असणाराची तीच गती नाही का. बुद्धिवान लोकांचं काय सांगायचं आता ते नाही का. ती एक IPS अधिकारी झाली 3.5 फूट 3.5 फूट उंची आहे तिची फक्त बाबा. आता ती अशी चालती तिच्या दोन्ही साईड ना असे मोठमोठे अधिकारी चालतात. म्हणजे काय ज्ञानाला किंमत आहे. कशामुळं ज्ञान. आता कलेक्टर झाली म्हणल्यावर ते काय ती आहे ना. शरीराला काय शरीर असताना 3.5 फूट तिच्या साईडनं चालणारे मोठमोठे अधिकारी राहतात ना. मग तिघच उंचीचे पण काय करणार तिला सलूट मारावं लागत ना. म्हणजे ज्ञान बुद्धी ज्याला बुद्धी नाही त्याला काय किंमत आहे मग नाही का. कोणत्याच क्षेत्रात नाही ना. बुद्धिवान लोक बसल्या बसल्या त्याच्या हाताखाली किती लोक काम करते नाही का. बुद्धी मनुष्य काहीच उपयोग येत नाही. त्याच्या बरोबर असणार काही उपयोग नाही. तुकाराम महाराज म्हणतात ज्याला खरोखर कोणत्याही गोष्टीचे वर्म समजत नाही त्याचे कर्म वडवले म्हणजे त्या कर्माची त्याची चायना होते. वर्म कळवा. बुद्धी जर चांगली असली ज्ञान असले तर मग समाजामध्ये मान असतो नाही का. समर्थाचे बा केविलवाणी दिसे तरी कोणा असे जन द्यावा गुणी जरी झाले ते व्यंग करावा सांभाळ लागे त्यात. तुका म्हणे तैसा मी एक पतीत दास तरी मुद्रांकित झालो तुझा. तेव्हा एखाद्या समर्थ राजाचे मोल जर 3 केविलवाणी दिसत असेल तर त्या समजणारे लोक कोणाला असतील याचा विचार करा. आता राजाचा मुलगा त्यानं गरीबाने राहावं का. नाही ना. राजा म्हणजे चक्रवर्ती समर्थ राजा म्हणलंय. त्याच्या मुलांना काय रवाबशीर राहावं मग नाही का. तो जर असा दिन राहिला तर किती अवगुणी असले घाणेरडी असली तरी त्याचे रक्षण त्याला केलेच पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे पातकी आहे पण तुमच्या सेवेच्या चिन्हाने तुमच्या अंकित झालो आहे स्वाधी. सामान्य राजाच्या मुलाचे जर एवढे असतं तर आपण तर मग समर्थाची लेकर आहे ना. तरी राजा सामान्याची शेवटी नाही का.
पण भगवान परमात्मा समर्थ आहे आणि त्याचे लेकर आहे आपण. हा काय त्याचं कारण सांगितलं मग. मुद्रा आता नोट आहे 500 रुपयाची, त्याच्यावरती शिक्का आहे म्हणून त्याला किंमत आहे ना. हा मुद्रा स्टॅम्पवर शिक्का राहतो, हा असाच कागद आहे ना. स्टॅम्प म्हणजे काय आहे, कागदच आहे ना. हा 500 रुपये द्यावं लागतं कागद. मुद्रांक आहे ना त्याच्यावर. हो तसं आपल्यावर नाम मुद्रा आहे ना, हा म्हणून किंमत आहे आपल्याला. लोक एवढी व्यवस्थित का ठेवी द्या. म्हणून कशी माळ आहे ना गळ्यामध्ये, हा नामस्मरण आहे म्हणून. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मी पातकी आहे तुमच्या सेवेसाठी नाही, तुमच्या अंकित झालो आहे, स्वाधीन झालो आहे. तुका म्हणे तैसा मी एक पतित परी मुद्रांकित झालो तुझा. संतांनी आपल्याला नाम दिलं म्हणजे आपल्याला शिक्का मारला ना, हा नाम मुद्रा. दिली प्रेम कळा मुद्रा. मुद्रा ती मुद्रा म्हणजेच आपल्यावर नामस्मरणाचा नामधारक आहोत ना आपण. देवाचे नाम धारक आहे ना. किती मोठे ते आपण. मोठं सारखंच राहिलं पाहिजे ना. हा पुन्हा कागद गोळा करायला नाही गेलं पाहिजे. म्हणलं ना माझी या भक्ता संसाराची समर्थाची कांता म्हणलं ना. हा काही कोरांना मागे मोठे लेकर देवाची लेकर आहे ना. आपण तर त्यांच्या सारखंच राहिलं पाहिजे, मोठ्या सारखंच आनंदात राहिलं पाहिजे नाही का. हा भगवंत आनंदात आहे कायमचा. भगवंताच्या ठिकाणी कुठं काही आहे का काही. आपण आनंदात राहायचं, बेस्ट पैकी समाधानात राहायचं, त्याचं नामस्मरण करायचं, आठवण करायची, भजन करायचं. पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.